नमस्कार येवकार. एसटी समाजाचे राजकीय आरक्षण म्हटल्यार पॉलिटिकल रिझर्वेशन हो खूप सोपो विषय अशें आमकां दिसताले आणि भाजप तशेंच दाखयताले. पुणून आयच्या घडयेक हो विषय क्लिष्ट जायत आसा. पहिली गजाल म्हटल्यार आता गोंय विधानसभा वेंचणुकेक 6-7 म्हयने उरल्या आणि ह्या परिस्थितीत हे रिझर्वेशन लागू करपाची लगबग भाजपाक लागल्या. दुसरे वटेन पहिलेच फावट अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज हाणी ह्या विषयात उडी घेतल्या आणि तांणी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां एक निवेदनूय दिला. एसटी समाजाच्या आरक्षणाक आमचो मातूय विरोध ना, पुणून हे आरक्षण हे सेन्ससाच्या आकडेवारीचेर थारचे आणि सेन्ससाच्या आकडेवारीचेर खंयचे मतदारसंघ आरक्षित करचे हाचो निर्णय जावचो अशी तांची मुखेल मागणी. आता तांचे असे म्हणणे आसा की सरकारान जो एक नवो जिल्लो तयार केला, कुशावती जिल्लो, त्या जिल्ह्यातलेच 3 मतदारसंघांचो आस्पाव या आरक्षणा भितर आसा. आता मागीर घडये लोकसभेक एसटी समाजा खातीर लोकसभेचो एक खासदारूय म्हणूनय कुशावतीची अधिसुचोवणी ही जारी जावपाक शकता. म्हणटकूच सरकार जेन्ना राजकीय आरक्षणाचो निर्णय घेता, नाजाल्यार निवडणूक आयोग जेन्ना निर्णय घेता, तेन्ना हेर समाजाच्या घटकाचोय बीन विचार हो योग्य पद्धतीन जावचो. हे राजकीय आरक्षण हेर समाजाक आपल्यार अन्याय जाता किंवा थरता अशें जावपाक शकना. आता सेन्सस जर आमी म्हटलो जाल्यार तो सेन्सस पुराय जावपाक आणि कितलो टाइम लागतलो हे कोणेच सांगपाक नज. पयलींच्या जुन्या सेन्ससाच्या आधाराचेर हे राजकीय आरक्षण मेळचे हेच्या खातीर भाजपाची धडपड सुरू आसा आणि गोयच्या एसटी समाजाच्या फुडाऱ्यांची तशी मागणी आसा. पुणून 15 वर्सां पयलींच्या लोकसंख्येच्या आधाराचेर आता राजकीय आरक्षण दिवप हे कितपत योग्य असो प्रश्न मराठा समाजान उपस्थित केला. काल एसटी समाजाच्या फुडाऱ्यांनी भाजपाचे अध्यक्ष दामू नाईक हांची भेट घेतली. मागीर काल मराठा समाजाच्या समाज संघटनेच्या फुडाऱ्यांनी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांची भेट घेतली. तांची भेट घेतल्या उपरांत आयज एसटी समाजाच्या फुडाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांची भेट घेवपाचो निर्णय तांणी थारायिल्लो आसा. म्हणटकूच ह्या सगळ्या गजाली भितर आता एसटी आरक्षण हो मुखेलपणान एक क्लिष्ट अशा पद्धतीचो विषय हो थारलेलो आसा. याच संदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती आणि अत्यंत महत्वाची शिटकावणी ही गोयचे एक युवा पत्रकार आणि विशेष म्हटल्यार एसटी समाजाच्या वेगवेगळ्या विषयाचो जाणी सखोलपणान अभ्यास केला ते देविदास गांवकार हाणी एक लेख प्रसिद्ध केल्लो आसा आणि तांच्या लेखा भितर तांणी अत्यंत महत्वाची अशी माहिती दिल्या. ती कितें तर जर सेन्ससाच्या आधारित म्हणजे नवीन सेन्सस जो सुरू जाला त्या सेन्ससाचेर आधारित जर राजकीय आरक्षण एसटी समाजाक दिवचे जाले जाल्यार ते राजकीय आरक्षण एसटी समाजाक खरेच मेळटले काय असो प्रश्न तांणी उपस्थित केल्लो आसा. कित्याक तर एसटी समाजाचे जे राजकीय आरक्षण आसा हो तांचो संविधानीक हक्क आसा. जेन्ना गावडा कुणबी वेळीप ह्या घटकांक एसटी दर्जो मेळ्ळो त्याच वेळार तांकां राजकीय आरक्षण मेळपाक जाय आसले. पुणून दुर्दैवान त्या खातीर एसटीच्या फुडाऱ्यांनी फुडाकार घेवंक ना आणि खंयच्या राजकीय पक्षांनी त्या बाबतीत विचार करूंक ना. भाजपा फाटली 14 वर्सां सत्तेर आसा हे आमी विसरपाक शकना. बरें इतलेच न्हू तर ताची फाटली 5 वर्सांय आमकां धरची पडटली, कारण फाटल्या 5 वर्सांक जरी काँग्रेसचे सरकार असले तरी काँग्रेसचे मुख्यमंत्री त्या वेळा वयले दिगंबर कामत हे आयज भाजपा बरोबर आसा. म्हणटकूच भाजपा आणि काँग्रेस हे दोनूय पक्ष एसटी समाजाक राजकीय आरक्षण दिवपाच्या बाबतीत पुरायपणान अपयशी ठरले असो ताचो अर्थ जाता. देविदास गांवकार हाणी आपल्या लेखा भितर जी माहिती दिला तांचे असे म्हणणे आसा की गोंयांत स्थलांतरितांचो जर विचार केलो आणि जर आमच्या लोकसंख्येचो विचार केलो जाल्यार 2021 आदिवासी लोकांची लोकसंख्या ही 8.23% म्हटल्यार 8.23% असली जाल्यार 2032 ती 6.23% जातली. म्हटल्यार आता गोय विधानसभेन जे 4 मतदारसंघ एसटी समाजाक आरक्षित मेळटले त्या 4ाचो आकडो हो 2चेर पावपाक शकता
अशें ताणें म्हणणें आसा. 1991 ते 2011 म्हटल्यार 1991 टू 2011 या 20 वर्षांत आदिवासी लोकांची जी लोकसंख्या आसा, जनसंख्या आसा, ती 30% वयल्यान 10.23% आयली. म्हणटकूच सेन्ससान मुखेलपणान पॉप्युलेशन सेन्सस जेन्ना जाता तातूंत जे गोंयान व्हडा संख्येन जे आयज मायग्रंट हांगासर येवन आयज सेटल जावपाक लागल्या, तांचो जेन्ना आस्पाव लोकसंख्येन जाता तेन्ना ऑटोमॅटिक एसटी समाजाची जी संख्या आसा ताचे पर्सेंटेज कमी जायत रावतली. म्हणटकूच जे वेळार ह्या समाजाक राजकीय आरक्षण मेळपाक जाय आसलें तो काळ आणि आताचो हो न्यू सेन्सस जर तातूंत आंकडेवारी जर येयली जाल्यार निश्चितपणान तांची संख्या ही कमी जातली आणि त्या खातीर तांची राजकीय आरक्षणाची पदां जी आसा तीवूय हातूंतल्यान कमी जातली आणि त्या खातीर हो एक अत्यंत जटील अशा पद्धतीचो प्रश्न हो हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. आता एक गजाल खरी ती म्हटल्यार आदिवासी समाजाक राजकीय आरक्षण मेळप हो तांचो घटनात्मक अधिकार आसा. पूण ज्या तरेन विलंब जालो तो विलंब जर पळयत जाल्यार स्वतः ह्या समाजाचेच फुडारी ह्या आरक्षणा खातीर आग्रही नासले काय कितें असोय तातूंतल्यान प्रश्न येता. कारण आरक्षण नसतानाय कितल्याशाच मतदारसंघात आदिवासी समाजाचे फुडारी हे वेचून येतले. पूण जेन्ना राजकीय आरक्षण मेळटा तेन्ना ऑटोमॅटिकली हेर समाजा भितर एक कटुता निर्माण जाता. कारण तो समाज पुरायपणान ह्या राजकीय स्पर्धेंतल्यानूच भायर पडटा आणि त्या कटुतेंतल्यान मागीर समाजान तेढ निर्माण जाता. ही तेढ निर्माण जावपाक जायना जाल्यार कायदेशीर मार्गानूच हे आरक्षण लागू करचे पडटले. आता मराठा समाजान जेन्ना ह्या आरक्षणाच्या बाबतीत आक्षेप घेतलो आणि तो आक्षेप घेता असताना त्यांनी न्याय्य पद्धतीन हे आरक्षण मेळचे अशी मागणी केला. मराठा समाजाचेच मुख्यमंत्री असल्या कारणान हाचो विषय आता आदिवासी समाजाच्या फुडाऱ्यांनी सिरियसली घेतल्या आणि मराठा समाजान हो विषय घेतल्या उपरांत ते आनीक आक्रमक जाल्यात आणि राजकीय आरक्षणाचो हो विषय आता फुडल्या कांय काळात बरोच पेटपाक शकता अशी परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. आम्ही पळयता पेडण्या तालुक्यातल्या पेडणे मतदारसंघ हो एससी समाजा खातीर राखीव मतदारसंघ आसा. फुडे 2027 हो मतदारसंघ राखीव जावन 50 वर्सां पुराय जातली. आयज त्या मतदारसंघाची परिस्थिती कितें तर खुद्द त्या मतदारसंघात जन्मलेलो एकूय ह्या एससी समाजाचो मनीस हो त्या मतदारसंघाचो आमदार जावपाक शकूंक ना. या आरक्षणाचो लाव घेवपा खातीर पुराय गोंयभरांतल्यान त्या समाजाचे वेगवेगळे लोक थंय वयतात, इलेक्शनाक पयशे मोडटात आणि आमदार जातात आणि आमदार जावन वेगवेगळी पदां भुशयतात. पूण ह्या 50 वर्सांत पेडणे मतदारसंघातल्या अनुसूचित जाती म्हटल्यार शेड्यूल कास्ट ह्या घटकांचो सामाजिक, आर्थीक, शैक्षणिक दर्जो कितलो सुधारलो हाचो अभ्यास कोणे केला काय कितें? खरें म्हटल्यार गोंयांतलो एक एससी समाजाचो आणि एससी खातीरचो एक आदर्श मतदारसंघ म्हणून ह्या पेडणेकडे पळोवपाक जाय असले. ह्या एससी समाजातल्या सगळ्या लोकांक सगळ्या तरेचे हक्क अधिकार फावो जावंक जाय असले. ते खरेच फावो जाला काय कितें? जे मनीस ह्या अनुसूचित जाती समाजाच्या राखीव मतदारसंघातल्यान निवडून येतात ते मनीस विधानसभेन केन्नाच आपल्या समाजाचे विषय मांडटाना आमकां दिसनात. कित्याक दिसना तर तांकां भिरांत दिसता दुसऱ्या समाजाक कितें दिसत. कारण तो समाज जेमतेम खूप कमी प्रमाणात थंय असल्या कारणान हेर समाजाच्या मताचेरूच थंय आमदार वेचून येता आणि मागीर हेर समाजाच्या पाठिंब्याची जर गरज लागतली जाल्यार मागीर त्याच समाजाचे विषय घेऊन कशे जातले. म्हणटकूच राजकीय आरक्षण हे फक्त नाम मात्र, तातूंतल्यान त्या समाजाची कितली उदरगत, कितली प्रगती, कितलो उद्धार जाता हाचो कसलोच अभ्यास ना जाल्यार हाचे कसलेच परीक्षणूय कोणी केल्लेले ना. आणि त्या खातीर राजकीय आरक्षणातल्यान ही बिकट परिस्थिती आयज निर्माण जाल्ली आसा. आयज पेडण्या जर तुम्ही पळयशात जाल्यार वेंचणुकेक 8-10 महिने आसात म्हणून आताच पेडण्यान सध्या प्रचंड प्रमाणात प्रचार सुरू जाल्लो आसा. पीडब्ल्यूडीचे रिटायर्ड चीफ इंजिनियर, प्रिन्सिपल चीफ इंजिनियर उत्तम पार्सेकर हेवूय पेडण्यान आयज निवडणुकीची तयारी करतात. जीएमसीतले 2 दोतर आयज थंय निवडणुकीची तयारी करतात. फाटले आमदार, फाटले उपमुख्यमंत्री बाबू आजगावकार हे फाटले फावट
बेडण्यातल्यान मडगाव गेले, पूण तांकां कळ्ळें की मडगावान आपल्याक कांयच साधपाचें ना, म्हणून ते परतून एक फावट थंय पेडणा आयज आपलें काम नेटान सुरू करपाक लागल्यात. हातून पेडण्याचे जे भूमिपुत्र आसात ते भूमिपुत्र मात ह्या लोकांच्या फुडें खंयच अस्तित्वात उरनात, कारण हे लोक सगळे बॅगां घेवन येतात. तितली बॅगां आमच्या भूमिपुत्रा कडेन नसल्या कारणान निमणो कोण तरी भायलोच मनीस येवन थंय आमदार जाता आणि तो पेडण्याचे भवितव्य थारायता. आयज पेडणेकारांचे मूळ विषय जे आसात ते थंयच उरले, कारण ह्या मूळ विशयाची कसलीच संवेदनशीलता ह्या आमदारांक आसना. ही परिस्थिती थंय आमकां पळोवपाक मेळटा. म्हणटकूच एसटी समाजा खातीर राजकीय आरक्षण दिता आसतना ह्या सगळ्या गजालींचोय विचार हो फुडाराक जावचो पडटलो. आयज सामान्य जिणेंतल्यान सामान्य कुटुंबातल्यान आयज एसटी समाजाचे लिडर जे जाल्यात, तशाच पद्दतीन फुडाराक सामान्य कुटुंबातले एसटी समाजाचे लिडर राजकीय आरक्षणा उपरांत थंय जावपाक शकतले काय कितें? काय फक्त ज्याच्याकडे पैसो तोच आमदार, अशी परिस्थिती थंय निर्माण जातली? या सगळ्या गजालींचो सामाजिक नदरेंतल्यानूय विचार जावप खूप गरजेचे, कारण तातूंतल्यान एसटी आरक्षणाचो मूळ हेतू साध्य जावचोच ना, पुढून इलेक्शन हो एक धंदो तयार जातलो आणि त्या धंद्यात ह्या राजकीय आरक्षणाच्या कुबड्यांचो आधार घेऊन ज्याच्याकडे पैसो आसा आणि पैसे जो खर्च करपाक शकता तोच थंय आमदार जावपाक शकतलो, अशी परिस्थिती तातूंतल्यान निर्माण जावपाक शकता. आणि त्या खातीर ह्या समाजाक मुख्य प्रवाहान हाडपा खातीर म्हणून राजकीय आरक्षण अशें जे आमी म्हणटात ते खरेंच तातूंतल्यान साध्य जातले काय कितें ताचोय विचार जावचो पडटलो. आता हो विषय गोंयांतूच मुखेलपणान उप्रासता इतल्याच खातीर कारण गोंयान ह्या घटनात्मक अधिकार जो आसा एससी आणि एसटी समाजाचो राजकीय आरक्षणाच्या बाबतीत, त्या पद्धतीन तांची विभागणी, लोकसंख्येची विभागणी ही ठराविक मतदारसंघात ना. तांची टक्केवारी ही खूप कमी असल्या कारणान हेर समाजाच्या मताचेरूच तांकां निमून रावन राजकीय भवितव्य थारावचें पडटा. आणि अशा वेळार त्या समाजाचो आसूनय बीन आपल्या समाजाचे विषय हे पोट तिडकीन मांडपाक ते खंय तरी कमी पडटात आणि तांकां पोट तिडकीन मांडपाक ते मेळनात. आणि त्या खातीर ह्या राजकीय आरक्षणाची फकाणां ही गोंयान जातात. म्हाका दिसता एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचो जो विषय आसा त्या विशयाचेर त्या समाजाचे लिडर, सामाजिक लिडर, पॉलिटिकल लिडर या सगळ्यांनी हाचेर चिंतन करपाची गरज आसा आणि योग्य पद्धतीन तांकां तांचो अधिकार हो मेळपाकूच जाय. पूण तांकां तांचो अधिकार मेळटा आसतना हेर समाजाचेरूय अन्याय जावचो ना, हिवूय तितलीच महत्वाची स्थिती ही आमकां पळोवची पडटली. पेडण्या जेन्ना 1977 ह्या वर्सा पेडणे राजकीय आरक्षण जाले एससी समाजा खातीर, त्या वेळार पेडणेचे नेतृत्व हे जयसिंगराव राणे हे मराठा लिडर करताले. जयसिंगराव राणे हे त्या वेळा वयल्यो मुख्यमंत्री शशिकला काकोडकर हांकां आपले राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून दिसताले आणि त्या खातीर तांणी तांचोच मतदारसंघ हो शेड्यूल कास्टा खातीर राखीव करून उडयलो. त्या उपरांत जयसिंगराव राणे हांची पॉलिटिकल कॅरियर, तांचे राजकीय कारकीर्द ही संपुष्टान आयली. तो एक चटको मराठा समाजाक अजूनही उगडास आसा आणि परतून एक फावट आता एसटी समाजाच्या ह्या राजकीय आरक्षणा खातीर मराठा समाजाचेर अशाच पद्धतीचो अन्याय जावपाक शकता असो भय ह्या समाजाच्या मनान तयार जाल्लो आसा. तिसरी गजाल तांचो आर्ग्युमेंट जो ते मांडटात, एकाच डिस्ट्रिक्टातले 3 मतदारसंघ राखीव दवरप हे कितपत योग्य? कारण हेर मतदारसंघांनी बीन एसटी समाजाची लोकसंख्या आसा ती स्पष्ट जावनी सेन्ससाचेर, आणि सेन्ससान ज्या ज्या मतदारसंघान ह्या समाजाची चड लोकसंख्या आसा ते मतदारसंघ हे राखीव जावचे. म्हाका दिसता तांच्या ह्या आर्ग्युमेंट हो तांचो रास्त आसाच, पुणून त्या खातीर तितले पेशन्स आता ह्या समाजाकडेन एसटी समाजाकडेन उरलेले ना. जसे देविदास गांवकार हांणी आपल्या लेखान सांगला की जर फुडल्या सेन्ससाची जर वाट पळयत जाल्यार ते 4 वयले 2 सीट जातले आणि तातून एसटी समाजाचे लुकसाण जातले. हातूंतल्यान आता कशा तरेन तोडगो काडटात, हातूंतल्यान कशा तरेन आता मार्ग काडटात, ती गजाल भाजपा खातीर खूप महत्वाची थारल्या. कारण भाजपानूच ह्या समाजाक एसटी समाजाचो दर्जो दिल्लो खरो, पुणून राजकीय आरक्षणाच्या बाबतीत खंय तरी भाजप कमी पडले आणि आता भाजपा मुखार हो एक पेच प्रसंग निर्माण जाल्लो आसा.
एसटी समाज दुखावलो जाल्यारूय ते भाजपाक परवडपाचे ना. आणि काल मराठा समाजानूय सरकाराक आणि भाजपाक शिटकावणी दिल्या की तुम्ही अशा पद्धतीन जबरदस्तीन जर एसटी आरक्षण जर लादले जाल्यार ताचो परिणाम भाजपाक सोंसचो पडटलो. आता एसटी आणि मराठा हातू भितर कशा तरेन भाजपा मार्ग काडटा ते पळप खूप इंटरेस्टिंग थारतले. आणि तातूंतल्यान गोंयचो सामाजीक राजकीय फुडाराच्या नदरेंतल्यानूय हो विषय खूप महत्वाचो थारता. आणि हो विषय आता कशा पद्धतीन फुडें वयता ताचेर आमकां सगळ्यांक नदर दवरची पडटली. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.